आपल्याला प्रश्न पडतो, हे तुळजाभवानी याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत राणीताई. या 3.5 शक्तिपीठामध्ये असणारी आपल्या सगळ्यांची कुलस्वामिनी आहे आई तुळजाभवानी. नेमकं हिच्या येण्याचं प्रयोजन काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, पण उत्तर हिच्या येण्याचं प्रयोजन. तिच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं जर तुम्ही पुराण कधी अभ्यासलं असेल तर त्या पुराणामध्ये रेवा पुराण आहे, स्कंद पुराण ज्याला म्हटलं जातं, रेवाखंड आहे. त्या स्कंद पुराणामध्ये एक अतिशय सुंदर त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण भाग आलेला आहे. आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी महाराज सुंदर एका ऋषींचं वचन आहे. ते ऋषी सांगतायत, या पृथ्वी लोकावरती कर्दम नावाचे ऋषी आहेत आणि त्या कर्दम नावाच्या ऋषींचा विवाह अनुभूती नामक एक कन्या आहे तिचा समवेत झालाय. या कर्दमांचा अनुभूती सोबत विवाह झाला. दोघांचा संसार इतका सुंदर आहे, दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की ही अनुभूती कर्दम महाराजांना एक क्षण सुद्धा सोडत नाही. पण दोघांचं जीवन मात्र साधनायुक्त आहे, तपश्चर्यायुक्त आहे. या कर्दमांचं अनुभूतीवर प्रेम आहे, अनुभूतीचं कर्दमांवर प्रेम आहे. आणि असा सुंदर असणारा संसार, या संसार वेलीवरती एक सुंदर फूल जन्माला आलं. त्यांना पोटी एका सुंदर बालकाचा जन्म झाला. पण दुर्भाग्य या अनुभूतीचं, अयोग्य वेळेला या कर्दम महाराजांचा देह सुटला. हे बाळ तान आहे आणि कर्दम महाराज मरण पावले. ज्या वेळेला मरण पावले, काय या अनुभूतीला दुःख झालं, एवढं दुःख, एवढी रडती अनुभूती, जीवाचा आकांतन रडतीये. पण त्यावेळेला मनात निश्चय आला. ज्यावेळेला कर्दम महाराजांचं प्रेत बाहेर काढलं आणि त्या कर्दम ऋषींचं प्रेत बाहेर काढल्यानंतर हिच्या मनाने निश्चय केला, ज्याच्या करता मला इथं जगायचं होतं तो माझा जीवनसाथी तर गेला, मला जगण्यात काय अर्थ आता, मीही त्याच्यासोबत निघावं. पतीची या मता अनुसरोवणी पतिव्रता, माझ्या जगण्याचं कारण असणारा माझा पती कर्दम ऋषी या जगात नाहीत, आता माझ्या जगण्याला अधिकार नाही, मी निघाले. आणि जशा उंबरठ्यावर या अनुभूती माता आल्या, उंबरठ्यावर आल्याबरोबर कैलास महाराज अचानक त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. का माहितीये? एवढ्या करता त्या उंबरठ्यावरती आल्याबरोबर त्यांच्या कानावरती आर्त किंकाळी आली. आणि जशी ती किंकाळी आली, पाठीमागं डोकावून पाहिलं तर त्यांचं तानबाळ त्या आईच्या नावानं टाहू फोडते. जसं पाठीमागं पाहिलं, ते एवढंसं लेकरू, त्याला आईशिवाय काही नाही माहिती. भूक लागली आई पाहिजे, तहान लागली आई पाहिजे, झोपायचं आई पाहिजे, जवळ यायचं आई पाहिजे. प्रत्येक सुख दुःखाला त्याला फक्त आई आणि आई एवढंच माहिती आहे, जगामध्ये दुसरं काही माहीत नाही. त्या आईच्या नावानं ते लेकरू आर्त किंकाळी ज्या वेळेला त्यांनी मारली, या अनुभूतीच्या अंतःकरणाला आग लागली. एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं. उंबरठ्यावरती उभे आहेत, आतमध्ये बाळ आहे आणि बाहेर पतीचं प्रेत आहे. रडू आलं. मी काय करू? अंबिकेची भक्त आहे, आवाज दिला, आई जगदंबे, या क्षणी मी धर्मसंकटात आहे, मला माझं बाळही हवंय, माझा पती हवाय, मला कर्दम महाराजांची संगती हवी आणि मला माझ्या बाळाला आईचं प्रेम द्यायचं. मी काय करू आई? आई मला फक्त तू एकदा सांग, मला माझं बाळ हवंय, मला माझा पती हवाय, मी नेमकी निवड कुणाची करू? निर्णय लागेना. ही अनुभूती माता मात्र व्याकुळ झालेली आहे, कारण इकडे पतीच्या प्रेताला ती प्रेत यात्रा निघण्याची तयारी झालेली आहे आणि इकडे हे बाळ टाहू पडून जीवाच्या आकांतानं रडते. एवढं रडू येते का? म्हणे आई, मी एका लेकराची आई आहे, पण तू तर विश्वाची माय आहेस. लेकराला सोडून जाणं आईला किती कठीण असतं, फक्त तुला माहिती आहे ग, कारण तू आई आहेस. आणि आई, धर्मसंकटात मी उभी आहे, माझ्या चित्तामध्ये माझं बाळ आहे आणि त्याच्या चित्तामध्ये फक्त मी आहे, त्याला फक्त आई माहिती आहे आणि मला फक्त माझं बाळ माहिती आहे. आई मी काय करू? मतीची या चित्ती मतीची या चित्ती मतीची या चित्ती मतीची या चित्ती अवघी बाल का
अवघे बालकाची व्याप्ती मातीची या चित्ती हा मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती मातीची या चित्ती मातीची या चित्ती मातेची आई चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आईच्या अंतःकरणामध्ये मुलाशिवाय दुसरा विषय नाही. या अनुभूती मातेला एवढं वाईट वाटते का? माझं बाळ माझ्याकडून सुटता कामा नये, माझ्यापासून वेगळं होता कामा नये. विचार करा, आपलं तन बाळ आपल्यापासून 2 मिनिटं वेगळं व्हायचं म्हटलं तर आईला किती दुःख होतं. एवढं होणारं दुःख या आईला, या अनुभूती मातेला कळे ना. काय करू मी, कोणता निर्णय घेऊ? पण त्या क्षणी मनात आलं, कदाचित माझ्या लेकराला जाणीवेनं जगणं कळेल, जाणीवेनं वयानं जगणं कळेल, पण माझं कपाळाचं कुंकू नाही मला परत मिळू शकत. आणि म्हणून या क्षणी मला माझ्या पतीसोबत निघायलाच हवं. तोपर्यंत ही प्रेत यात्रा कर्दम ऋषींची उचललेली आहे, निघणार आहे. आणि तेवढ्यात या अनुभूती मातेनं कर्दम महाराजांच्या सोबत जाण्याचा निश्चय केला, निर्धार केला. आणि जशा या अनुभूती माता कर्दम ऋषींच्या समवेत निघाल्या, मला तेवढ्यात ऋषींच्या मध्ये श्रेष्ठ असणारे ऋषी, ज्यांचं नाव आहे परशुरामजी, हे परशुरामजी समोर आलेत. अवतार आहे भगवंताचा एक. हे परशुरामजी समोर आले आणि परशुरामजीने आवाज दिला, थांब अनुभूती, या क्षणी तुला पती सोबत जाता येणार नाही. कारण धर्मशास्त्र सांगतं, ज्या स्त्रीच्या जवळ तान बाळ आहे त्या स्त्रीनं त्या तान्या बाळाचा त्याग करणं धर्माला मान्य नाही. धर्माला मान्य नाही. त्या स्त्रीनं आपल्या लेकराचा त्याग करता कामा नये, कारण ते बाळ तिच्यावरती अवलंबून आहे. म्हणून जोपर्यंत बाळ आपल्यावरती अवलंबून आहे तोपर्यंत त्याला आपल्यापासून वेगळं करू नका, अजिबात वेगळं करू नका. या अनुभूती मातेला सांगितलं, मी तुला शास्त्र संमती देतोय, जोपर्यंत तुझ्या बाळाला कळत नाही तोपर्यंत तुला तुझ्या पती समवेत जाता येणार नाही. आणि परशुरामजीचा शब्द वाऱ्या हाती माप, साले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण, ज्येष्ठाचा शब्द मानावा लागला. आणि या अनुभूती मातेनं महाराज जड अंतःकरणानं कर्दम ऋषींना निरोप दिला. पण मान्य गेलं जाताना या कर्दम ऋषींच्या देहावर हात ठेवला आणि त्यांच्या हृदयावरती हात ठेवून सांगितलं, स्वामी, इथून पुढचं जीवन तुमच्याशिवाय जगणं किती कठीण असेल हे माझ्या इतकं कोणी चांगलं समजू शकत नाही. पण स्वामी, आज मी एक शब्द देते तुमच्या या देहाला जाताना, जोपर्यंत माझ्या बाळाला शास्त्रसंमतीनं माझी गरज आहे तोपर्यंतच मी माझ्या बाळाच्या जवळ थांबेल. पण ज्या वेळेला माझं मन मला सांगेल की आता माझं बाळ माझ्याशिवाय जगणार आहे, त्या क्षणी मी माझ्या बाळाचा त्याग करून मी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेन. मान्य केलं. निघाली महाराज कर्दम ऋषींची प्रेत यात्रा. जडंत कर्णानं या अनुभूती मातेनं भरल्या नेत्रानं या प्रियकराला, या भ्राताराला निरोप दिला. निघून गेले कर्दम ऋषी. तुम्हाला वाटेल हे काय चाललं नेमकं? कीर्तन हे असं असतं. लोकांना आता अशा कीर्तनाची सवय नाही राहिलेली म्हणून. पण एक आहे, लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा लोकांना काय आवश्यक आहे हे कीर्तन करायला कळायला हवं. कारण तुम्हाला एक वेळ कीर्तन नाही आवडलं चालेल, कीर्तनकार नाही आवडला चालेल, पण त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाने भगवंत जरूर आवडावा एवढ्या करता कीर्तनकारांना बोलावं आणि ऐकणाऱ्याने ते ऐकावं. बाजार गप्पा येऊच नाहीत. देव भक्ता इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतागरची. आणि मर्यादा जरूर पाळायला हवी. सध्या आम्ही विसरायला लागलो मर्यादा राणीताई. आणि ही जाणीव नक्की व्हायला हवी कीर्तन करायला. अहो, ज्या वेळेला ही अनुभूती वाता निरोप दिलेला आहे आणि या लेकराला वाढवायचं काम केलंय, संस्कार द्यायचं काम केलंय. एक लक्षात ठेवा, संस्कारी गोष्ट अशी आहे,
लावताना शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं की खालची बटन आपोआपच नीट लागतात हो. पण लावताना शर्टाचं पहिलं बटन खालीवर झालं मेलं काम. त्याच्यामुळे एक आहे, लावताना नीट बटणं लावली गेली पाहिजेत, उपजताच संस्कार उत्तम केले गेले पाहिजेत. आणि मला वाटतं खरंच ही जी उभी राहिलेली मुलं आहेत ना सगळी, ही उत्तम माती आहे, उत्तम माती. आणि उत्तम मातीत आलेलं हे उत्तम पीक आहे, म्हणून तर ती इथं उभं आहे. नाही तर बाकीची पिकं सध्या टाकून दांडियात आहेत. आता ती माती कशी असेल मी कशाला सांगा, माझ्या तोंडाने कशाला अभद्र बोलावं. पण खरंच संस्कार हे काय असावेत, एक लक्षात ठेवा, आपली आई आपला बाप कसा आहे हे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाचा आई बाप व्हायचं हे मात्र नक्की आपल्या हातात आहे. चांगल्याचा का वाईटाचा हा प्रश्न आपला आहे कैलास महाराज, हे ज्याचं त्याने ठरवायचं. आपल्या पोटी येणारा पुत्र श्री रामचंद्र व्हावे का आपल्या पोटी येणारा पुत्र रावण व्हावा हे आपल्या हातात आहे, हे आपण ठरवायचंय. संस्कारयुक्त संतती, आणि या अनुभूती मातेने संस्कारयुक्त संततीला जन्म दिलाय, वाढवलंय कर्दम ऋषींच्या पश्चात. आणि ज्यावेळेला ते बाळ जाणकार झालं त्या क्षणी त्या वचनाची आठवण झाली अनुभूती मातेला, आणि सांगितलं माझं बाळ आता माझ्याशिवाय राहणार आहे, जगणार आहे, माझी गरज आता त्याला नसणार आहे. आणि म्हणून आता मी त्याच्या जवळ लुडबुड करता कामाची नाही, मी माझ्या पतीला दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता निघायला हवं. त्या बाळाचा निरोप घेतला, आणि त्या बाळाचा निरोप घेऊन अनुभूती माता निघाल्या, आणि महाराष्ट्राच्या मातीत असणाऱ्या यमुनाचल नावाच्या पर्वतावरती त्या आल्या. काळजीपूर्वक ऐका, मी तुम्हाला निश्चयाने सांगते, कोणताच कीर्तनकार हे तुम्हाला सांगणार नाही, म्हणून ऐका. यमुनाचल नावाच्या पर्वतावर आल्या, आणि त्या यमुनाचल नावाच्या पर्वतावरती येऊन तपश्चर्याला आरंभ केला. अशी जबरदस्त तपश्चर्या, आणि त्या तपश्चर्येची आराध्य देवता म्हणजे जगदंबा आहे. या अनुभूती मातेनं जगदंबेची एवढी आराधना केली, एवढी आराधना केली, आणि त्या आराधनेच्या बरोबर इकडे मृत्यूलोकामध्ये प्रल्हाद अर्थात भक्त प्रल्हाद, त्या भक्त प्रल्हादजीचे पुत्र आहेत बळीराजा, आणि त्या बळीराजाचे 2 पुत्र आहेत. त्या 2 पुत्रातला एक पुत्र आहे ज्याचं नाव आहे धारासुर, दुसरा आहे बाणासुर. हा धारासुर, या धारासुराने एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली. इकडे यमुनाचलावर त्या ठिकाणी अनुभूती मातेची तपश्चर्या चालू आहे, आणि इकडे धारासुराची तपश्चर्या चालू आहे. आणि त्या तपश्चर्येच्या त्या धारासुराच्या समोर भगवान प्रकट झालेले आहे, आणि भगवंताने विचारलं काय हवं तुला धारासुरा. ते म्हटले देवा मला मृत्यू नको. वेडायस तू, अरे ज्याला म्हणतोस मला मृत्यू नको तो तरी कुठं अमर आहे, त्यालाही संपायचंय. म्हणले देवा मला एकच गोष्ट आहे जिची भीती वाटते ती म्हणजे मृत्यू. मला काही 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 नको दिलं तरी चालेल, पण मला मृत्यू देऊ नको. या धारासुरानं सांगितलं. ब्रह्मदेव म्हटले ते सोडून बाकी माग. मृत्यूचं वय प्रत्येकाला आहे, माणूस असो नाही तर राक्षस. आपल्यात एक ग्राफिटी आहे उन्नतीताई, माणसं मरणाला मरणाची घाबरतात. कळलं तर समजून घ्या. मोठं भय जर कशाचं असेल तर ते भय आहे मृत्यूचं. सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर ती भीती आहे मृत्यूची. त्या मृत्यूच्या भयापुढं किती किती घाबरावं. गावात एखाद्या वेळेला रात्रीच्या वेळेला कुत्री इवळायला लागली आणि जेवणं झाली, आणि एक 90चं म्हातारं दुसरं 92चं म्हातारं पारावर बसले, आणि झाल्यानं जसं गप्पा चालू आहेत गप्पेत रमलेत, आणि रमल्या बरोबर इकडं कुत्र्याच्या इवळण्याचा आवाज. जसा आवाज झाला त्या 92च्या म्हाताऱ्यानं 90च्या म्हाताऱ्याला, रामभाऊ काय गावात आज लईच कुत्री इवळते. मी कुत्र्यांबद्दल बोलते हा, गैरसमज नका होऊ दे. रामभाऊ आज गावात लई कुत्री इवळतेत. म्हणले आज एवढी कुत्री इवळतेत, मला सांगा आज आपल्या गावात नंबर कोणाचा आहे? आपण दोघं सोडून. जास्त आजारी कोण आहे? आपण दोघं सोडून. आता याचं वय 92 आहे तरी अजून जगायचं किती उमेद आहे. मला का सांगायचंय, मृत्यूचं भय मोठं आहे. या भयाला कुणी कुणी सुटू शकत नाही. हे घडी घडी काळ याची वाट पाहे,
गोविंद की जय. अप्रतिम. पोले बुवा तुम्ही तो पोल खोललाय. वा 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 सुंदर. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. अर्धा तास आहे अजून. अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ वाट पाहतोय. मृत्यूचं भय प्रत्येकाला आहे. मला आपल्याला आहे तर राक्षस जरी असला तरी त्याला सुद्धा आहेच की. या धारासुराला भय आहे म्हणून तो ब्रह्मदेवाला सांगतोय देवा मला मृत्यूच नको. ते म्हणले ते शक्य नाही. तुला मरण तर येणारच फक्त कशा रीतीने पाहिजे तेवढं तू सांगावं. ते म्हणले ठीक आहे देवा मला मरण पुरुषाच्या हातून नकोच. माझा पुरुषार्थ दुखवेल. त्याला माहिती आहे स्त्री अबलाय हातबाल आहे ती काही करू शकत नाही. मला मरण जर यावं असं वाटत असेल तर मला मरण स्त्रीच्या हातून यावं. आणि दुसरी गोष्ट ती जी कोणी स्त्री असेल जिच्या हातून मला मृत्यू येईल त्या स्त्रीनं माझ्या शरीरावरती वास्तव्य करावं. कोणी म्हणावं. शाबास. नावं लक्षात ठेवाई. धारासुर. त्या धारासुरानं सांगितलं ती जी कोणी स्त्री असेल जिनं पुरुषार्थ गाजवण्याकरता मला मृत्यू मला मारणार आहे ती जगत जेत आहे मी पण मला मारणार आहे ती. आणि ती स्त्री ज्या वेळेला मला मारेल त्यावेळेला तिने माझ्या शरीरावरती वास्तव्य करावं. कारण मी म्हणजे सामान्य नाही. धारासुरानं जन्म घेतला त्या बळीराजानं जगाचा बाप स्वतःच्या दारात उभा केलाय. हा ज्याचा अधिकार आहे. त्या धारासुरानं सांगितलं बस माझं एकच म्हणणं आहे त्या स्त्रीनं माझ्या शरीरावर वास्तव्य करावं. तथास्तु. मान्य केलं ब्रह्मदेवानं आणि निघून गेले. सरस्वती माताच तिथे वास्तव्याला होती. आता कोणी काही म्हणो सरस्वती माता आहेच. ज्या येड्या गबाळ्यांना कळतच नाही अहो ज्यांच्या नावानी शाळा उघडाव्यात त्यांनी सरस्वती माता मान्य करावी आणि ज्यांना त्यातलं काही देणं घेणंच नाही त्यांनी सरस्वती माता नाही म्हणावी. म्हणजे कित्येक गोबडांनी सूर्य नाही असं म्हणल्यावर सूर्य नाही. सरस्वती मातेनं वर्चस्व मिळवलं याच्या जिवेवरती आणि जसं वर्चस्व मिळालं वदवून घेतलं या धारासुराकडून. आणि ज्यावेळेला वदवलं त्यावेळेला धारासुर निघाला जगत जेत आहे त्रैलोक्य ताब्यात घेतलंय. अहो त्यांनी सगळी धर्मसत्तात काबीज केली. अधर्म माजवला सगळीकडे. आणि ज्यावेळेला अधर्म माजवलाय त्यावेळेला फिरता 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 त्या यमुना अचलावरती हां काळजीपूर्वक ऐका. यमुना अचलावरती फिरता फिरता त्याचं लक्ष गेलं. एक सुंदर स्त्री आहे राणीताई. देखणी आरसपाणी लावण्यखनी तेजो संपन्न. बघितलं की बघतच राहावं एवढी सुंदर. आणि त्या सुंदर स्त्रीकडे पाहिलं ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुभूती माता आहे. तपश्चर्येत रममान आहे. त्या अनुभूती मातेकडे पाहिलं. अहो जसं पाहिलं पागल झाला हा धारासूर. बस म्हणला एवढी सुंदर युवती माझ्याकरताच असणार. माझ्याकरताच. राक्षस कायम आहेत. मग तो काळ कोणताही असू द्या आजही आहेत. त्या काळी एकच होता आज पावला पावलावर आहेत. जपून असावं स्त्रीनं. आणि याकरता माझं सगळ्या स्त्रियांना कायम एक वाक्य असतं उन्नतीताई तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. स्त्रीच्या अंगावर अंगभर वस्त्र असणं हा स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे. जर स्त्रीच्या अंगावर अंगभर वस्त्र असेल तर जग तिचा सत्कारच करेल. त्याच्यामुळे या अनुभूतीकडे पाहिलं म्हणलं एवढी सुंदर युवती माझ्याकरता बस माझ्याकरता आहे ही माझ्याकरता बनलेली आहे. जसा त्या अनुभूती मातेच्या जवळ गेला आणि जसा त्या अनुभूती मातेला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आवाज दिला हे सुंदरी. खाडकन डोळेच उघडले अनुभूती मातेनं. का मी कुणाची तरी पत्नी आहे. माझा पती जरी नसला तरी मी कुणाची तरी पत्नी आहे. आणि कुणीतरी परपुरुषाने माझ्याकडे पाहून सुंदरी म्हणणं हा माझ्या पत्नीत्वाला कलंक आहे. हेही मला चालणार नाही. फार एकनिष्ठ असावं स्त्रीनं जीवनामध्ये. त्या एकनिष्ठपणाचा दर्जा तुम्हाला आत्ताच्या या कथेत जाणवेल. कृतयुगामध्ये झालेलं घडलेलं हे सगळं 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 मी तुमच्या पुढे बोलते. जे आत्ताही त्याचा दाखला द्यावा याचा अर्थ ती स्त्री काय जगली असेल काय जगली असेल काय त्याचं पातिव्रत्य असेल. अरे कुणीतरी मला माझ्या पतीशिवाय सुंदरी म्हणणं हे माझ्या पत्नीत्वाला न शोभणार आहे. जसा तो शब्द ऐकला आणि कान दाबून घेतले आवाज दिला या धारासुरानं एवढी सुंदर आहेस तू एवढी देखणी आहेस तू माझ्यासोबत विवाह केला त्रैलोक्याची राणी करून टाकेल तुला चल. आता मात्र असह्य झालं. का
मी आत्ता याला शाप देऊ शकते, एवढी माझी तपश्चर्या आहे की त्या शापाने मी याला भस्म करून टाकेल. पण आत्ता याला शाप दिला तर आत्तापर्यंतच्या केलेल्या साधनेला निष्फळता आहे, म्हणून मी याला शाप देऊ शकत नाही आणि याचा प्रतिकार सुद्धा करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. मग म्हणे मला आता एकच आणि फक्त एकच गोष्ट आहे, याचा प्रतिकार करण्याकरता आणि याच्यापासून वाचण्याकरता ज्या आराध्येनं मला आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे, पुन्हा एकदा तिला शरण जावं आणि तिची करुणा भागावे. आणि तिची एवढी करुणा भागली, त्या जगदंबेची एवढी करुणा भागली, एवढी करुणा गापली, आणि त्या करुणेच्या बदल्यात एकेकाळी ती जगदंबा आली होती तशी आजही ती आलेली आहे. आणि जसा आवाज दिला या अनुभूती मातेनं, आणि त्या क्षणी आकाशामध्ये हजार विजांचा कडकडाट झाला. अहो सगळे नगारे त्या ठिकाणी कैलासात, त्या ठिकाणी त्रैलोक्यात जसे वाजायला लागले, पुष्पवृष्टी त्या ठिकाणी पहिली त्या ठिकाणी व्हायला लागली मृत्यू लोकावरती, आणि जशी ती पुष्पवृष्टी व्हायला लागली तसा सगळीकडून आवाज जायला लागला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गो, महिषासुर मर्दनाला, मोह महिषासुर मर्दनाला गो, मोह महिषासुर मर्दनाला गो. त्रिविध तापाची करावया झाड, त्रिविध तापाची करावया झाड, भक्ताला की तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, देवीचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. उदो 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 उदो. आई तुळजा भवानीचा उदो, आई तुळजा भवानीचा उदो, आई महालक्ष्मीचा उदो, आई महालक्ष्मीचा उदो, आई रेणुका देवीचा उदो, आई रेणुका देवीचा उदो, आई सप्तशृंगीचा उदो, आई सप्तशृंगीचा उदो, आई एकवीरेचा उदो, आई एकवीरेचा उदो, आई मांडर देवीचा, आई मांडर देवीचा, आई कारल्याच्या देवीचा, आई यल्लमा देवीचा, आई यल्लमा देवीचा, आई कालिका देवीचा, आई चंडिका देवीचा, आई भैरवी मातेचा, आई पंढरी निवासिनी, उदो 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 उदो. ज्या वेळेला त्या जगदंबेला आवाहन केलं आणि ती जगदंबा त्या ठिकाणी त्या यमुना चलावरती अवतरित झाली. अहो सगळ्या 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 त्रैलोक्यामधून हजारो विजांचा कडकडाट, लखलखाट, आणि त्या विजांच्या कडकडाटात, त्या विजांच्या लखलखाटामध्ये ज्या वेळेला लक्ष गेलं अनुभूती मातेचं, त्या अनुभूती मातेच्या समोर हजारो सूर्यांचं एकत्र झालेलं तेज एका ठिकाणी स्थानापन्न झालं. अंगावरती सुंदर हिरवं वस्त्र पांघरलेली, केसांचा संभार गुडघ्यापर्यंत पोचलेला, हातामध्ये 8 अस्त्र, अष्टभुजा नारायणी, कपाळावरती कुंकवाचा मळवट भरलेला, सुंदर अस्त्रभुस्त्र विभाषित असणारी ती जगदंबा ज्या वेळेला अवतरित झाली रौद्र रूपामध्ये, आणि अवघ्या देवदेवतांनी, अवघ्या गणांनी जय जयकार केला. बोल अंबा भवानी माता की जय. जसा अवघ्या त्रैलोक्यात हा जय जयकार घुमला, आणि तो जय जयकार त्या धारासुरानं पाहिला, आणि मग तो बावराच का ही तर याच्यापेक्षा भारी आहे. कुणापेक्षा? अनुभूतीपेक्षा. म्हणला मला आता हीच हवी. म्हणजे पागल झाला. अहो जसं त्या अनुभूती मातेनं पाहिलं का तिचे डोळे भरून आले. ज्या जगदंबेची, ज्या आईची मी आराधना करण्याकरता इथे उभी आहे, ती माझी आई माझ्या पुढे आहे. ती आई माझ्या पुढे उभा राहिलेली आहे, माझं रक्षण करण्याकरता उभं राहिलेली आहे. आणि जसं त्या आईला पाहिलं तिने साक्षात दंडवत त्या ठिकाणी त्या अनुभूती मातेनं त्या जगदंबेला घातला. अहो जसा दंडवत घातला तशी धाडकन ही जगदंबा त्या ठिकाणी त्या धारासुराच्या पुढे प्रकट झाली. जशी प्रकट झाली आवाज दिला, मूर्खा. हा धारासुर तर जागेवर थांबला. का? माझ्यापेक्षा आवाज?
आजपर्यंत कधी ऐकला नव्हता असा आवाज. हा आवाज माझ्या पुढे आला. तसा हा दारासूर पुढे झाला. हातामध्ये त्याने तोमर घेतला आणि जसा पुढे आला, सुंदरी तुझे हात तोमराला शोभत नाही, तुझे हात माझ्या गळ्यामध्ये पुष्पमाला घालण्याकरता शोभतात. चल हातातलं ते अस्त्र फेकून दे, माझ्या समवेत विवाह कर. हे एका क्षणाआधी जगदंबा या दारासुरावरती जशी धावली, दारासुर मागेच जसा मागे सरकला, हातामध्ये तोमर घेतला. अरे असेल तुझ्यात हिम्मत, असेल तुझ्यातला पुरुषार्थ जागा तर ये आणि माझ्या समवेत युद्धाला माझ्या पुढे ये. चल मी तुला चेतावणी देते, मी तुला आता या रण मैदानामध्ये आव्हान करते. धारासुरा ये माझ्या सामने. अहो जसा पुढे झाला, अवघ त्रैलोक्य स्वर्गातून देव देवता, साक्षात भगवान देवादिदेव शिव, साक्षात भगवान विष्णू ब्रह्मदेव, सर्व देव देवता, सर्व यक्ष किन्नर गंधर्व हे युद्ध पाहण्याकरता उभा आहेत. अहो नगारे वाजतायत, शंख वाजले जात आहेत, तुताऱ्या वाजल्या जात आहेत. अहो जशी वीर धरणी धुण्याची ही सगळीकडे गर्जना होतीये, त्या क्षणी दारासुर पुढे झाला, हातामध्ये तोमर घेतला, ही भगवती पुढे ठाकली. तो दिवस आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेचा. जशी त्या युद्ध मैदानामध्ये भगवती उभा राहिली आणि उभा राहिल्याबरोबर शंख फुंकला आणि जसा त्या शंखाचा ध्वनी अवघ्या त्रैलोक्यामध्ये गाजला आणि त्या शंख ध्वनी नंतर या भगवतीनं, या जगदंबेनं स्वतःचं फक्त एक उजवं पाऊल जसं आपटल्याबरोबर अवघ्या पृथ्वीवरती थैथयाट झाला, भूकंप झाला, समुद्राचं पाणी सुद्धा खवळलं, अख्खी पृथ्वी गदगद 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 हालायला लागली. या दोघांचं युद्ध चाललं. हा धारासुर भगवतीला, भगवती धारासुराला, कोणीच कुणाला कमी नाही. या अनुभूती मातेनं आवाज दिला. हा धारासुर तिच्या अंगावरती आलाय. आवाज दिला, आई त्वरेनं जा, आई त्वरा कर, आई त्वरा कर, आई त्वरेनं जा, त्या धारासुराचा नाश कर, तो माझ्या अंगावर आलाय. आई त्वरा कर, त्वरेनं जा, त्वरेनं जा, त्वरेनं जा, तुळजा 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 भवानी माता की जय. आवाज दिला आणि ती तुळजा भवानी त्वरेनं जा, त्वरेनं जा, त्वरेनं जा त्या युद्ध मैदानामध्ये आली. आणि जशी युद्धाला सुरुवात झाली, हातामध्ये दोघांनी सुद्धा गदा घेतल्या. त्या गदा एकमेकावरती जशा वाजायला लागल्या, सगळीकडे हाकार माजलेला होता. सगळी पृथ्वी आता या युद्धाला पाहण्याकरता सज्ज झालेली होती. जशा या दोन गदा एकमेकावरती आसमंतामध्ये बेडायला लागल्या, एकमेकावरती आपटायला लागल्या, दोघांच्या गदाचे चित्कार उठायला लागले. पण दोघंही कोणी कोणाला कमी नाही. 9 दिवस चालणार आहे युद्ध, 9 दिवस चालणार आहे युद्ध. ते युद्ध ज्या वेळेला सुरू झालं, जसा एकमेकांच्या गदा एकमेकावरती आपटायला लागल्या, एक वेळेला या धारासुरानं पवित्रा घेतला. जसा पवित्रा घेतला, ती गदा घेतली आणि भगवतीच्या छातीवर जशी मारली, जसा तो आवाज झाला आणि त्या ठिकाणी भगवतीच्या छातीवर तो मार बसला. आता मात्र कौत झाली ही भगवती आणि आवाज दिला, माझ्या छातीवरती प्रहार, माझ्या इज्जतीवरती प्रहार. आता मात्र रागवली, हातामध्ये तलवार घेतली. आता मात्र महाकाली चामुंडा हे स्वरूप तिचं. आणि जसे भासलं, गळ्यामध्ये वेगवेगळ्या मेलेल्या माणसांच्या कवट्याच्या माळा तिनं घातलेल्या आहेत. 8 हातामध्ये अष्टशस्त्र तिनं घेतलेली आहेत. सगळं 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 अंग तिचं लखलखून निघायला लागलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सावळ्या वर्णातली भगवती या दारासुराच्या समोर आली, हातात तलवार घेतली आणि जशी ती तलवार घाडकन त्याच्या डोक्यावर मारली. एका बाजूला धड, एका बाजूला शरीर, दोन्ही पडलं आणि जसा पृथ्वीवर आवाज झाला, धाड, आणि अवघी पृथ्वी शांत झाली. त्रैलोक्यात ज्या वेळेला भगवतीनं हा दारासुर तिच्या चरणाजवळ मेला, ती मात्र लट 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 कापतीये. ही अनुभूती समोर आली. या अनुभूतीनं नमन केलं. जसं नमन केलं तसं सगळीकडून एक वेळेला सर्व वाद्य, सगळ्या वाद्यांचा गलका झाला, कल्लोळ झाला आणि अवघ्या विश्वानं जय जयकार केला. बोला तुळजा भवानी माता की जय, तुळजा भवानी माता की जय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुळजाभवानी हे नाव का? त्याचं उत्तर तुम्हाला आत्ता दिलं. या अनुभूती माते करता कुणाला जर प्रश्न पडला असेल, तुळजाभवानी का आली? तुळजाभवानी अनुभूती माते करता यमुनाचल पर्वत, जो आजचा तुळजापूर जो विभाग आहे, ते तुळजापूर म्हणजेच यमुनाचल नावाचा पर्वत आहे. ज्या पर्वतावर अनुभूती मातेनं तपश्चर्या केली, या अनुभूती मातेच्या तपश्चर्येला न्याय देण्याकरता या अनुभूती मातेनं आवाज दिला, त्वरेनं जा, त्वरेनं जा,
त्वरेनं जा, त्याचा अपभ्रंश झाला तुळजा, आणि त्याचा आताचा अपभ्रंश झाला तुळजा. ही तुळजा भवानी माता या अनुभूती माते करता या ठिकाणी येणं झालं तिचं. आणि जशी ती आली ह्या दारासुरावरती सुद्धा ती प्रसन्न झाली. आई आहे होती